नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपली सरकार सेवा केंद्रासाठी 735 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. हे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत, यासाठी पात्रता निकष काय असणार आहेत, अर्ज कुठे करायचा, अर्जाचा नमुना कुठे मिळणार आहे, यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल असून तेही जॉईन करा. तेथे आपण यासाठी लागणाऱ्या PDF फाईल, अर्जाचा नमुना शेअर करत असतो. आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्र जर सुरू करायचे असेल तर तुमच्याकडे काही बेसिक गोष्टी असायला हव्यात. त्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे 2 PC किंवा 2 लॅपटॉप असणं आवश्यक आहे. यानंतर तुमच्याकडे इंकजेट किंवा लेझर प्रिंटर असायला हवं. यामध्ये आपण इंकजेट प्रिंटर जे आहे ते एप्सॉनचं L380 किंवा कॅनॉनचं G3010 हे प्रिंटर वापरतो. यापैकी कोणतेही प्रिंटर तुम्ही वापरू शकता. हे तुम्हाला बाय करायचे असतील तर टॅग केलेल्या प्रॉडक्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. येथून तुम्ही खरेदी करू शकता. यानंतर तुमच्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस असायला हवी, जी की L1 मंत्राची डिव्हाइस आहे. हेही तुम्ही बाय करू शकता. याद्वारे तुम्ही APSद्वारे ग्राहकाचे पैसे विड्रॉल करणे, वेगवेगळ्या प्रकारची KYC करणे, यासाठी तुम्हाला मंत्रा डिव्हाइसची आवश्यकता असते, बायोमेट्रिक डिव्हाइसची आवश्यकता असते. यानंतर तुमच्याकडे पॉवर बॅकअपसाठी UPS असायला हवा आणि वेब कॅमेरा असायला हवा. अशा या बेसिक गोष्टी असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत चला पाहूया. या ठिकाणी पाहू शकता जालना जिल्ह्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. जिल्हास्तरीय सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय जालना मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जाहिरात. जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये 735 नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र व इच्छुक व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या ठिकाणी ही संपूर्ण प्रोसिजर ऑनलाईन असणार आहे. यासाठी पात्रता निकष तुम्ही पाहू शकता काय काय असणार आहेत. किमान वय 18 वर्ष असावं, किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण असावं, संगणकाचे मूलभूत ज्ञान MSCIT किंवा CCC कोर्स असावा, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा रहिवासी असावा, आधार क्रमांक, पॅन, बँक खाते आवश्यक असावे, नैतिक अधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हे बाबत दोषी ठरलेला नसावा, म्हणजे पोलीस कॅरेक्टर व्हेरिफिकेशन हे तुमच्याकडे असायला हवं. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी स्वीकारले जाणार आहेत? 6/8/2026 सकाळी 11 पासून. अंतिम तारीख जी असणार आहे ते 20/8/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला? ASSK.jalna.recruitonline.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. याची संपूर्ण जाहिरात तुम्हाला jalna.gov.in यावरही पाहायला मिळेल किंवा याची PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथेही PDF तुम्हाला पाहायला मिळेल. तर यासाठी किमान पात्रता पाहिली, पायाभूत सुविधा काय असायला हव्यात हे पाहूयात. किमान तुमच्याकडे 100 चौरस फूट कार्यालयीन जागा असावी, 2 संगणक किंवा लॅपटॉप असावे, लेझर किंवा इंकजेट प्रिंटर असावं, स्कॅनर असावं, बायोमेट्रिक उपकरण असावं, वेबकॅम असावा, UPS असावं, ब्रॉडबँड कनेक्शन असावं, CCTV असावी आणि नागरिकांसाठी बसण्यासाठी कक्ष असावा आणि तुमच्याकडे नेमफलक म्हणजे तुमचं जे काही दर रेट आहे तो लावलेला असावा. मुलाखत यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे हे पाहू शकता. यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे हेही तुम्ही इथं पाहू शकता. 100 गुणाच्या आधारे मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल आणि ज्या VLEचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुरुवातीला 3 वर्षाचा करार केला जाईल. आणि जर तुमच्या केलेल्या व्यवहाराची संख्या ही सर्व बाबींमध्ये जर तुम्ही योग्य ठरत असाल, बसत असाल तर तुम्हाला जे केंद्र आहे ते नूतनीकरण केलं जाईल. 3 वर्षाचा करार असेल सुरुवातीला. अपात्रता निकष काय काय आहे तिथं पहा. खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे, कोणत्याही शासकीय योजनेतील काळ्या यादीत समाविष्ट होणे, आर्थिक फसवणूक अथवा सायबर गुन्ह्याची प्रलंबित गंभीर प्रकरणे असतील तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. आता यामध्ये कशासाठी किती गुण आहेत हेही तुम्ही या PDF मध्ये पाहू शकता. 100 गुणाद्वारे तुमची निवड करण्यात येईल. हे तुम्ही वाचून घ्या. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. अशा प्रकारे जालना जिल्ह्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या गावासाठी रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत याचीही संपूर्ण PDF मध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.